समोरचा पॅनल घाबरला हे अर्थातच खरं आहे, कारण जर नियमाप्रमाणे जर तुम्ही एबी फॉर्म दिलेले असाल, सर्व गोष्टी केल्या असतात तर ते बदलता येत नाही आणि ते प्रत्येक गोष्ट रेटून नेण्याचा प्रयत्न करत होते, सगळ्या गोष्टी हे करत होते. पण हे कुठंतरी चुकीचं आहे, कारण त्यांना कॉन्फिडन्स राहिलेला नाहीये की कुठं राहिलं की निवडून येईल, कुठं नाही राहिलं की निवडून येईल. मला तुमच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची, तुम्ही कुठेही राहा तुम्ही पडणारच आहे, हे 100% निश्चित आहे. कारण हे जे चारही उमेदवार आहेत आपले, यांच्या समोर कोणीही लढू त्यांच्यापैकी हे 100% त्यांचा पराभव होणार आहे आणि त्या पराभवाच्या भीतीमुळं या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. वर खाली करणे, हे करणे, ठीक आहे, आता सत्ता त्यांची आहे, प्रशासन तुझा भाव करते, त्या हिशोबाने चालले. पण आमची सर्व तयारी झालेली आहे, या गोष्टीने काय फरक नाही पडणार, निश्चितच विजय आपलाच होणार आहे. हे बघा, काहीच फरक पडणार नाहीये. राहुल जाधव माजी महापौर हे कुठूनही लढले, आमच्या चारही उमेदवारांपैकी कुणा समोर जरी ते लढले तरी त्यांचा पराभव होणार आहे. मग त्यांनी विशाल भाऊन पुढे लढावं काय, वसंत शेठ पुढे लढावं काय, त्यांचा पराभव 100% निश्चित आहे. विशाल भाऊंनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, म्हणजे कुठलंही पद नसताना विशाल भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं, कधी कुणाची फसवाफसवी नाही केली, जनसंपर्क चांगला, सॉफ्ट स्पोकन माणूस आहे, एकदम व्यवस्थित तळागाळात जाऊन काम करतात. आणि ही जी सगळी मंडळी ही कामावरती मत मागतात, हे काय कुणा वैयक्तिक गोष्टीवरती टीका नाही करत आहे, ही कामावरती टीका करतात आणि कामावरती मत मागतात. म्हणून विशाल भाऊंचा पण विजय 100% निश्चित आहे. काय लीड वगैरे मी काय आता सांगू शकणार नाही, पण एक गोष्ट सांगतो की आमचे चारही मतदार हे कुठेतरी टॉप 10 मध्ये असतील. चारही उमेदवार हे टॉप 10 मध्ये 100% असतील. हे एवढा कॉन्फिडन्स आहे, कारण त्या पद्धतीने सगळा प्रचार चाललाय. आज हे 4 जण जर तुम्ही बघितलं तर महिना झाले हे एकत्र फिरतायत, त्याच्यापेक्षा जास्त. आणि जे त्यांचं 5-7 वर्षाचं काम आहे, त्या कामाचा कुठेतरी लोक या गोष्टीचा 100% विचार करणार आणि त्याप्रमाणे त्यांना मतदान करतील ही खात्री आहे मला 100%.